बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला मोठे यश मिळालेले आहे आणि मुख्यमंत्र्यांशी त्यांचा थेट संवाद झालेला आहे. त्याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊयात. याची दखल सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात आताच माझी बच्चू कडूंची चर्चा झाली आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची एक आपण नीट मीटिंग करू आणि सगळे अधिकारी त्या ठिकाणी आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय. शक्यतो मी 1-2 तारीखच करतो, पण पहिल्या हप्त्यात कुठल्या आशीर्वाद घ्या दिव्यांगाचा. माझ्या मते बच्चू कडू हे पहिलेच आमदार असतील की जे दिव्यांग व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अन्नत्याग आंदोलन केलेले आहेत आणि तो आंदोलन पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी ठरवले आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून जे आंदोलन शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं होतं, या आंदोलनाला सरकार अपयशी ठरवण्यात त्यांना सरकारला यश मिळालं होतं आणि हा आता पहिलाच आंदोलन असेल की बच्चू कडूच्या माध्यमातून यशस्वी शेतकऱ्यांसाठी व दिव्यांगासाठी प्रयत्न केलेला यशस्वी ठरलेलं आहे. मोठं यश मिळालेलं आहे. त्यांचं फोनवरती मुख्यमंत्र्यांशी संवाद झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन त्यांच्या प्रश्नावरती सकारात्मक एप्रिलमध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये त्यांच्या प्रश्नावरती विचार केला जाईल आणि सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलंय. खरं नेमकं एप्रिलमध्ये काय घडते आणि कोणत्या प्रश्नावरती त्यांनी चर्चा करतील आणि कोणत्या प्रश्नाला सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना या आंदोलनाला यशस्वी ठरवतील आणि त्यांचं आंदोलन आता तात्पुरतं सोडवलंय. खरं नेमकं त्यांचं हे प्रश्न मार्गी लागतील का? आत्ता सध्या जे काही दिव्यांग आहेत आणि शेतकरी आहेत आनंद उत्सवात आहेत आणि बच्चू कडूंच्या आंदोलनालाही यश मिळालंय. पण नेमकं यापुढे काय घडते त्याबद्दलचा अपडेट वेळोवेळी घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. जे काही अपडेट येतील त्याबद्दलही जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तोपर्यंत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नवनवीन अपडेटची तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत राहील. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती. तोपर्यंत धन्यवाद.